हॉटेलमधून आपण जे समोसे आणत असतो ना, ते चवीला तर खूप उत्तम असतातच, त्यासोबतच खूप असे तेलकटही असतात. पण आज आपण इथं असं प्रमाण घेतलेलं आहे की समोसा अजिबात हा तेलकट होणार नाही व मऊ पडणार नाही व अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत छान असा खुसखुशीत राहील. व मुख्य म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण इथं स्पेशल मसाला तयार करून आपण त्याचं सारण तयार केलेलं आहे, ज्यामुळे अगदी बाजारात मिळतात तशाच चवीचे हे समोसे तयार होते. मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व मध्ये स्किप करू नका, जेणेकरून स्टेप बाय स्टेप अगदी लहान सहान गोष्टी आपण आता ह्यामध्ये बघणार आहोत. तर काय चुका होतात त्यापासून आपला हा समोसा बिघडतो ते सुद्धा मी तुम्हाला ह्यामध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम समोशाच्या वरती असलेलं आवरण ते कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी मी इथं 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तर तुम्ही घरामध्ये कोणतीही वाटी किंवा कप असेल तो सेट करून घ्यायचा, त्यानुसार हे मैदा आणि रवा मोजून घ्यायचा. तर मीडियम आकाराची मी ही वाटी घेतलेली आहे. ह्यामध्ये 2 वाट्या आता मैदा घातलेला आहे. तर साधारण वजनाने हा 250 ग्राम इतपत मैदा आहे. तर आता अर्धी वाटीपेक्षा कमी ह्यामध्ये मी रवा घेत आहे. तर रवा हा बारीकच घ्यायचा, जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये छान असा फिरवून घ्यायचा. तर साधारण वजनाने हा रवा 30 ग्राम इतपत आहे. तर छान असा रवा टाकल्यानंतर आता ह्यामध्ये पाव वाटी तूप घालायचं आहे. तर तूप मी गरम केलेलं नाही, अशाच पद्धतीने थंड तूप यामध्ये घालत आहे. तर तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकतात. तर एकूण 3 चम्मच पोहे खाण्याचे ह्यामध्ये मी तूप घातलेलं आहे. आणि आता तूप टाकल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तर मीठ टाकल्यानंतर आता लगेच ह्यामध्ये ओवा घेणार. तर इथं साधारण अर्धा चम्मच इतपत मी ओवा हातावरती छान असा क्रश करून ह्यामध्ये टाकलेला आहे व छान आता सर्व हे पीठ हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुपाचं छान असं मोहन या पिठाला बसणार. तर अशा पद्धतीने चोडून छान असं हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तुपामध्ये. तर अशा पद्धतीने छान असं आपण आता ह्या पिठाला मोहन देणार. तर बघा, तुम्हाला हाताने मुठकाही ओढून दाखवते. तर अशा पद्धतीने ही मूठ तयार होते. तर अशा पद्धतीने ही मूठ तयार झाली म्हणजे समजायचं की छान असं मोहन पिठाला बसलेलं आहे. आणि त्यानंतर लगेच आता हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर बघा, असं हळूहळू पाणी टाकायचं आहे, पूर्णपणे ह्यामध्ये पाणी घालायचं नाही. असं हळूहळू पाणी टाकत जायचं आहे आणि त्यानंतर पीठ छान असं घट्टसर हे मळून घ्यायचं आहे. ही कणिक भिजवत असताना हे मात्र लक्षात ठेवायचं की ही कणिक आपल्याला छान अशी घट्टच भिजवायची आहे, अजिबात पातळ किंवा अशी सैलसर राहू द्यायची नाही, जेणेकरून समोसा जेव्हा आपण बनवतो त्याचे जे वरचं आवरण आहे ना, समोसे बनवल्यानंतर ते मऊ पडतं. म्हणून यासाठी आता आपल्याला खूप अशी घट्टसर कणिक इथं मळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने छान अशी कणिक मळून झालेली आहे. तर आता याला साधारण ह्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे. तर ह्या कणकेला साधारण अर्धा तास इतपत आपण अशाच पद्धतीने छान असं झाकून ठेवणार, जेणेकरून छान असा रवा फुलेल. तर समोस्याचं बाहेरील आवरण तयार करण्यासाठी छानपैकी पीठ हे मळून तयार झालेलं आहे. तर आता आतलं सारण तयार करण्यासाठी अगदी मुख्य म्हणजे घरात असलेल्या साहित्यात छान अशी अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण आता समोसे घरीच तयार करणार आहोत. तर अगदी बाहेरून काहीही आणावं लागत नाही, झटपट तयार होणारे त्यासाठी मसाले बघूया. तर सर्वप्रथम मी इथं 1 टेबलस्पून धना पावडर घेतलेली आहेत आणि 1 टेबलस्पून अख्खे धणे छान असे जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. बडीशेप घेतलेली आहे, तीसुद्धा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच आणि काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चम्मच. तर इथं काळं मीठ स्किप करायचं नाही, काळं मीठ आवर्जून ह्यामध्ये घाला. त्यानंतर चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच, पाव टीस्पून हिंग घेतलेला आहे, अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, त्यासोबतच 1 चम्मच कसुरी मेथी घेतलेली आहे. अगदी फक्त 2 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला हिरवी मिरची नको आहे तर तुम्ही फक्त लाल तिखटाचाही यामध्ये वापर करू शकतात किंवा लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरचीचाही यामध्ये वापर करू शकतात. तर अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे, अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे, पाव चम्मच हळद घेतलेली आहे,
1 इंच आलं खिसून घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच यामध्ये गरम मसाला घेतलेला आहे. सोबतच 1 चम्मच लाल मिर्च पावडर आणि अर्धी वाटी कोथिंबीर आणि काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर इथं मी साधारण 5 ते 6 बटाटे उकडून अशा पद्धतीने हाताने चुरून घेतलेले आहे. अगदी बारीक नाही बघा, अशा पद्धतीने अगदी जाडसर स्लाइस राहू दिलेले आहेत. त्यासोबतच 3 ते 4 चम्मच हिरवे मटार घेतलेले आहेत. तर हे मटार मी अगोदर 2 तास भिजत घातलेले होते, त्यानंतर छान असे गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेले आहेत. तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया. तर आता गॅसवरती कढई ठेवूया. तर कढई छान अशी तापल्यानंतर ह्यामध्ये लगेच आपल्याला 2 पळी तेल घालायचं आहे. तर भाजीमध्ये आपल्याला तेल जास्त घालायचं नाही, कारण समोसानंतर आपण तळतो तर तो अजून तेलकट होतो. तर मधलं हे आवरण आपल्याला जास्त तेलकट करायचं नाही. तर तेल छान असं तापल्यानंतर लगेच यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. तर छान असा कढीपत्ता तडतडल्यानंतर ह्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं आहे. मोहरी आणि जिरं पण छान तडतडलं गेलं आहे. त्यानंतर लगेच यामध्ये 2 मिरचीचं वाटण केलेलं आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे व छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथं मी गॅस मंद ठेवलेला आहे. आता ह्यामध्ये धने जाडसर कुटलेले ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत व त्यानंतर लगेच बडीशेपसुद्धा टाकून घ्यायची आहे व छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथं गॅस हा मंद ठेवायचा आहे, जेणेकरून हे साहित्य तेलामध्ये अजिबात जळणार नाही. तर अशा पद्धतीने छान असं परतून घेतलं. आता लगेच यामध्ये कसुरी मेथी आणि लाल मिर्च पावडर घालायची आहे. तर आता लाल मिर्च पावडर जळायला नको म्हणून लगेच आता मी यामध्ये बटाटे घालणार. तर आता बटाटे टाकून घेतल्यानंतर छान असं आता हे मिश्रण मिक्स करायचं आहे. तर बटाटे यामध्ये मॅश करायचे नाही, असेच राहू द्यायचे, जेणेकरून जेव्हा आपण समोसा खातो आणि हा असा स्लाइस दाताखाली येतो तर चवीला अप्रतिम लागतो. तर अशा पद्धतीने छान असं आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये राहिलेले कोरडे मसाले घालूया. आमचूर पावडर, काळं मीठ, त्यासोबतच चाट मसाला, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि हळद. आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस हा मंद ठेवायचा आणि छान असं परतत राहायचं आहे. तर आपण ह्यामध्ये आल्याचा जो खीस केला होता तो आणि हिंगाची फोडणी द्यायला विसरलो आहोत. तर मी साधारण अर्धी पळी तेल एका वेगळ्या पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आल्याचा हा खीस टाकून घेणार व त्यामध्ये हिंगसुद्धा टाकणार. छान अशी हिंगाची फोडणी भाजीला दिल्याने छान असा टेस्ट येतो. तर त्यासाठी मी असं वेगळं टाकलं, त्यामध्ये वरतून असं टाकलेलं नाही. त्यानंतर लगेच यामध्ये मटार टाकून घेणार. अगदी काही सेकंडसाठी याला परतून घेणार व आता आल्याची पेस्ट आणि बटाट्याच्या भाजीमध्ये टाकून छान असं आता मिक्स करून घेणार. तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता लगेच ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आपण ह्यामध्ये कांदा लसूणाचा अजिबात वापर केलेला नाही. तर अशा पद्धतीने अगदी बाहेरून आणतो त्याच चवीची ही भाजी तयार होत असते. आता ह्यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे. तर कोथिंबीर अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर परत मी आता ही भाजी मिक्स करून घेणार व साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत मंद आचेवरती छानपैकी ही भाजी शिजून तयार झालेली आहे. आता संपूर्णपणे ह्या भाजीला थंड करून घ्यायची आहे आणि त्यासोबतच आपण जे समोसाचं पीठ भिजवलं तेही छान असं भिजलं आहे बघा. अशा पद्धतीने ह्यावरती काही पांढरे डाग दिसत आहेत. तर हा रवा छान असा फुलत असतो ना, त्या कारण ह्यावरती अशा पद्धतीने पांढरे डाग दिसतात. तर छान असं 2-3 मिनिटापर्यंत ही कणिक मळून घ्यायची आहे. तर तुम्हाला कळत असेल की आपलं हे पीठ कितपत घट्ट असायला हवं, म्हणजे समोसेही अगदी व्यवस्थित भरता येतात. तर याला मी 1-2 ते 3 मिनिट छान असं मळून घेतलं आहे व आता याचे एकसारखे गोळे तयार करायचे आहेत. तर जसा चपातीचा आपण उंडा तयार करत असतो ना, तेवढा किंवा त्यापेक्षा थोडा कमी गोळा तयार करायचा आहे. तुम्हाला समोश्याची साईज लहान किंवा मोठी हवी त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. तर आपण चपातीला जेवढा उंडा घेतो तेवढाच मी तो उंडा घेतलेला आहे. तर एका उंड्यामध्ये 2 समोसे हे तयार होतात. तर असेच सर्व हे उंडे मी तयार करून घेतले व लगेच आता लाटायला सुरुवात करूया. तर आपण याला तुपाचं मोहन दिलेलं आहे. तर आपण तुपाचं किंवा तेलाचं मोहन देत असतो. तर याला लाटत असताना पिठाची किंवा तुपाची काहीही गरज नाही, असंच हे सहज लाटलं जातं.
जर तुम्ही पीठ वगैरे लावलं तर समोशाला असं एक वेगळं स्ट्रक्चर येतं व त्यासोबतच तेल देखील खराब होतं। तर आपण समोशाची शीट तयार करत असताना ती अतिशय जाडही नसते व अतिशय पातळही नसते। जी आपण चपाती बनवत असतो ना त्या जाडीची आपल्याला ही शीट तयार करायची आहे, किंवा चपातीपेक्षा किंचित पातळही केली तरी चालेल। आणि लाटत असताना थोडंसं असं लांबट लाटायचं आहे। तर आता हे बघा, याला मी लाटून घेतलेलं आहे। जराही पीठ लावण्याची याला काहीही गरज नाही आहे आणि आपली नेहमीची चपाती असते ना त्यापेक्षा किंचित कमी लाटलेलं आहे। आता याचे मधोमध 2 भाग करायचे आहेत बघा अशा पद्धतीने। लगेच समोसे भरायला सुरुवात करूया। बघा अशा पद्धतीने ही शीट ठेवून घ्यायची आहे व ते कापलेल्या भागाला थोडंसं पाणी लावायचं आहे। तर एका वाटीमध्ये पाणी घेऊन बोटाने अगदी थोडं मी पाणी लावून घेतलं। व्हिडिओ स्किप झाला त्या कारण तुम्हाला दाखवू शकले नाही। आणि एका भागावरती बघा दुसरा भाग हा असा दुमटवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पहा, अगदी हलगत हाताने प्रेस करायचा आहे आणि टोकाचा भाग छान असा दाबून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर अगदी सहज हे आपल्या समोशाचं आवरण तयार होतं अशा पद्धतीने, अगदी हळूहळू केलं तर। बघा तर असा हा छान आपल्याला कोन तयार करून घ्यायचा आहे। भाजी बनवण्यापासून तर कणिक मळण्यापर्यंत छान अशी साधी सोपी रेसिपी आहे। अवघड जातं तर फक्त समोशाची हे कोन बनवायला। तर अशा पद्धतीने अगदी सहज कोणीही हे कोन तयार करू शकतं। तर आता ह्या कोनमध्ये आपल्याला समोशाचं सारण भरायचं आहे बघा अशा पद्धतीने। छान असं दाबून दाबून हा कोन आपण तयार करून घेतला अगदी अलगद हाताने। तर आता ह्यामध्ये भाजी भरूया। तर साधारण ह्यामध्ये मी 2 चम्मच इतपत भाजी भरणार। तर छानपैकी आता हा समोसा भरून तयार झालेला आहे। आता याला बंद करायचा आहे। तर अशा पद्धतीने वरचा भाग बघा असा दाबत घ्यायचा आहे। तर ही कणिक अशी 2 बोटांनी वरती ओढायची जेणेकरून छान असा आपला हा समोसा बंद होतो बघा अशा पद्धतीने। तर ह्यामध्ये मात्र ही काळजी घ्यायची की भाजी ही छान अशी थंड झाल्यानंतरच आपल्याला समोसे तयार करायचे आहेत आणि त्यानंतर बघा असा याला बसवायचा। तर छान अशाच पद्धतीने मी सर्व समोसे तयार करून घेणार। तर अशा पद्धतीने सर्व हे समोसे मी तयार करून घेतलेले आहेत। तर छान असं यांना दाबून दाबून भरायचं आहे व यांचा जो कडेचा भाग आहे तोही छान असा दाबायचा आहे जेणेकरून समोसा हा तेलात टाकल्यानंतर अजिबात फुटणार नाही। ही मात्र काळजी घ्यायची व भाजी यामध्ये थंड भरायची। अजिबात ह्यामध्ये गरम भाजी भरता कामा नये जेणेकरून समोसा हा फुटतो व ही जी आपण समोशाची शीट बनवलेली आहे ती सुद्धा अगदी अशी सैलसर होऊ लागते, म्हणून यामध्ये भाजी ही गरम भरू नये। तर आता तेल तापायला ठेवलेलं आहे। लगेच आता समोसे तळून घेऊया। तर अगदी आपण लहान सहान कार्यक्रमांसाठी सुद्धा असे आदल्या दिवशी हे समोसे तयार करून ठेवू शकतो इतपत आणि लगेच दुसऱ्या दिवशी यांना तळून घेऊ शकतो। तर काय करायचं, असे सर्व ही पूर्वतयारी करून घ्यायची। कॉटनचा रुमाल किंवा कपडा छान असा पाण्यामध्ये ओला करून घट्टसर पिळून घ्यायचा व समोशावरती याला गुंडाळून ठेवायचा आणि छान असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं व लगेच दुसऱ्या दिवशी आपण हे समोसे तळून देखील सर्वांना सर्व करू शकतो। तर अशा पद्धतीने बघा तेल छान असं गरम झालेलं आहे। तर तेल अतिशय कडकही नको व थंडही नको, छान असं मीडियम हे तेल तापलेलं आहे। आता यामध्ये मी सर्व हे समोसे तळायला टाकून घेणार। तर मात्र आता ह्यामध्ये समोसे तळत असताना खूप असं पेशन्स ठेवावे लागतात, म्हणजे एकूण 15 ते 20 मिनिटापर्यंत मंद आचेवरती आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून अगदी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत आपले हे समोसे तयार होतात। अगदी आपण बाहेरून आणतो सेम तशाच पद्धतीचे तयार होतात। तर अशा पद्धतीने तेल हे जास्त प्रमाणात घ्यायचं आहे व यामध्ये असे हे सर्व समोसे मी आता टाकून घेणार व लो टू मीडियम फ्लेमवरती छान असं यांना तळून घेणार। तर असं अधूनमधून बघा टाकल्यानंतर यावरती वरतून तेल सोडत राहायचं आहे
आणि लगेच टाकल्यानंतर यांना परतायचं नाही. तर 1 ते 1.5 मिनटापर्यंत यांना तेलामध्ये टाकल्यानंतर असंच राहू द्यायचं. आणि नंतर बघा चमच्याने असं तेल सोडत राहायचं व त्यानंतरच यांना परतायचं आहे. नाहीतर आपण लगेच यांना तेलामध्ये टाकल्यानंतर चाऱ्यांनी पलटवायला गेलं तर तरीसुद्धा हे समोसे तेलामध्ये फुटू शकतात. तर ही काळजी घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने छान असं 20 मिनिटापर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने छान असे खरपूस खुसखुशीत यांना मी तळून घेतलेले आहेत. तर बघा रंगही किती सुरेख आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने सर्व हे समोसे मी तळून घेतलेले आहेत. बघा रंगही किती सुरेख आलेला आहे. तर तेलात तळलेले तरीसुद्धा अजिबात तेलकट न होणारे व भाजीची चव देखील अप्रतिम. बघा तुम्हाला हाताने असा ह्यावरती हातही फिरून दाखवते, अजिबात हाताला तेल वगैरे चिटकत नाही. तर असे हे छान खुसखुशीत तयार झालेले आहेत. आवाजावरूनही तुम्हाला कळत असेल. तर अगदी थंड झाल्यानंतर सुद्धा हे समोसे छान असे कुरकुरीत व खुसखुशीत राहतात व अगदी तुम्ही दुसऱ्या दिवसापर्यंतही ठेवले ना तरीसुद्धा यावरील आवरण जरासुद्धा मऊ पडत नाही, ही माझी खात्री आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर बघा तुम्हाला तोडूनही दाखवते. छान असं मस्त जास्त यामध्ये भाजी भरलेली आणि वरील आवरणसुद्धा छान असं कुरकुरीत झालेलं. तर समोशासोबत पुदिना चटणी देखील मी तयार केलेली आहे. पुदिना चटणीची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टॅग केलेली आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.